श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी, तिने आपल्या घरी सतत वास करावा, आपला संसार सुखासमाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करत असतात। तर आता आपण गुरुवारची व्रत कहाणी ऐकणार आहोत। श्री गणेशाय नमः, श्री लक्ष्मी देवे नमः। ध्यानी घ्यावी ही लक्ष्मी देवीची कहाणी, द्वापार युगातली सौराष्ट्र देशाची कहाणी। आटपाट नगर होते, तिथं एक राजा होता। राजाचं नाव होतं भद्रश्रवा। तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष सुद्धा होता, देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता। राजाच्या राणीचं नाव होतं सुरचंद्रिका। ती रूपानं सुंदर होती, पण स्वभावानं गर्विष्ठ होती। मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको। नवऱ्याचं तिचं भांडण होई, घरी वैतागली आणि गेली निघून रानामध्ये। तिथं पाहिलं तिने सुवासिनींना, त्या करीत होत्या लक्ष्मीव्रत। तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर सुद्धा तिनं व्रत केलं। दुःख गेलं, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली, देवीची भक्ती करत होती। पुढे गेली ती मरून। पुढचा जन्म स्त्रीचाच आला। पुढे भाग्य उजळलं, भद्रश्रवा राजाशी लग्न झालं, ऐश्वर्य हाती आलं। गर्वानं फुगली, गरिबांना विसरली, तोऱ्या ताठ्यानं बोलू लागली, दास दासींवर खेकसू लागली। एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं राणीला भेटावं, मागची आठवण करून द्यावी, ती ओळखते का ते पाहावं। राणी राजवाड्यात मजेत राहत होती। राजा तिचं कौतुक करी। त्या दोघांना 7 मुलगे झाले, एक मुलगी झाली। मुलीचं नाव होतं शांबाला। एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं। फाटकं वस्त्र न्याली, हाती काठी घेतली, आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली। राणीला भेटायला आली, वाड्याशी आली अन आरोळी दिली, आहे का कुणी घरी, घालेल का कुणी घास। तेवढ्यात राणीची दासी बाहेर आली। म्हातारीला पाहून तिनं विचारलं, कोण ग तू, कुठून आलीस, काम काय काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवंय तुला। म्हातारी सांगू लागली, हळू आवाजातच म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आले इथं राणीला भेटायचंय। कुठे आहे या राजाची राणी, दासी म्हणाली। राणीसाहेब आहेत महालात, मैत्रिणींशी गप्पा मारता आहेत, त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील, तुला कशाला भेटणार त्या, तुझा अवतार पाहून तुझ्यावर खेकसतील, उणं तुणं बोलतील, मैत्रिणीही तुला हसतील। तू इथे बस आडोशाला थोडा वेळ, आणि मैत्रिणी गेल्या की मी त्यांना सांगते। म्हातारीलाही राग आला होता, तीही संतापली, तुझी राणी पैशावर भाळलीये, माणुसकी विसरलीये, मागच्या जन्मी होती दरिद्री, आज झाली आहे राणी, पण ती माझ्यामुळेच। मीच तिला देवीचं व्रत सांगितलं, तिनं केलं, आता देवीच्या कृपेनं राणीपदावर बसले आहे, पण देवीची आठवणही तिला नाही। तिला आता संपत्तीचा गर्व झालाय, डोळ्यांवर पैशांची धुंदी आलीय, गोरगरिबांना कशाला विचारेल ती। तुझी राणी लक्ष्मीव्रत विसरून गेले आहे, लक्ष्मीव्रताचा वसा टाकून दिला आहे, उतली मातली आहे, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल, नंतरच डोळे उघडतील तिचे, जाते मी परत। आणि अशा प्रकारे ती म्हातारी तिथून निघून गेली। दासीनं म्हातारीला पाणी दिलं, हात जोडले, म्हणाली, मला सांगाल का हे व्रत, मी करीन ते, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही। म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला। ती उठली व काठी टेकीत टेकीत तिथून निघून जाणार, तोच माडीवरून एक मुलगी गलगबगीने खाली आली। ती होती राणीची मुलगी शांबाला। ती आली आणि म्हणाली, आजी रागवू नका, माझी आई चुकली आहे, तिच्यासाठी मला क्षमा करा, मला धीर द्या, आईला दिलेला शाप मागे घ्या, मी तुमच्या पाया पडते, मुलीवर दया करा। म्हातारीला मुलीची दया आली। मुलीची होती कोमल काया, ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती। तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार, तोच राणी तरातरा माडीवरून आली। दाराशी येते तर दिसली ती म्हातारी। राणी कडाडली, कोण ग तू थेरडे, इथे कशाला आलीस, जा इथून, उठ लवकर।
आता म्हातारी रागावून तिथून निघून गेली. कपाळावरती आटा उमटवून ती तिथून तडक निघून गेली. पुढे दासीनं हे लक्ष्मीव्रत केलं. तिची परिस्थिती सुधारली. तिने दासीपदही सोडून दिले व पुढे सुखानं संसार करू लागली. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी श्यामबालेने सुद्धा लक्ष्मीव्रत केले. सगळे नेमधर्म पाळून 4 गुरुवार तिनं हे व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटात उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मीव्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमानाचा चालू झाला. पण भद्रश्रवा व सूरजचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस येऊ लागले. शत्रूनं भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सूरजचंद्रिका राणी होती, तिची स्थिती बदलली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळे. पण करणार काय? एक एक दिवस चिंतेने उगत होता, तसाच मावळत सुद्धा होता. रानावनात हिंडून कष्टाने दिवस काढत होती. भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकदा तिच्या घरी निघाला. चालून चालून दमल्यामुळे नदीच्या काठावर विसाव्यासाठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिनं भद्रश्रवांना पाहिलं, ओळखलं. परत लगबगीने जाऊन राजाला बातमी सांगितली. मालाधारानं माणसं पाठविली. रथ पाठवून भद्रश्रवा राजांना घरी आणलं. मान सन्मान दिला, नवीन वस्त्र दिली, गळ्यात दागिने दिले. वडिलांची नीट व्यवस्था सुद्धा केली. राजाचे दिवस मजेत जात होते. आता परत जायचा विचार त्यांच्या मनानं घेतला. जावयाला तसं सुचवलं. भद्रश्रवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला. जावयानं नोकराजवळ एक हंडा दिला. मोहरांनी भरलेला हंडा होता तो. नोकरांच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती खुलली. हंड्यावरचं झाकण काढलं. आत पाहते तर काय, आत दिसले कोळसे. सूरजचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितले. तोही चकित झाला. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भूक सुटत नव्हते. चिंतेचे ढग समोर दिसत होते. काळजीचा वणवा भडकला होता. सूरजचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता. एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं असं राणीला वाटू लागलं. ती एका गुरुवारीच घरून निघाली. मुलीच्या गावच्या नदीच्या तीरी बसलेली होती. अगदी दमून गेलेली होती. त्यावेळी एका दासीने राणीला पाहिलं. तिने श्यामबालेला तसं सूचित केलं आणि श्यामबालेने नदीवरून आईला आणायला रथ पाठवला. आई रथात बसून घरी आली. श्यामबालेनं तिला मिठी मारली. घराचं ऐश्वर्य पाहून डोळे तृप्त झाले, पण तोंडातून शब्द फुटत नव्हता. आईला तिने स्नान करायला सांगितले. गळ्यात दागिने दिले, पैठणी दिली नेसायला. आईचं रूप उठून दिसू लागलं. दुपारची वेळ झाली होती. श्यामबाला लक्ष्मीव्रताचा वसा करत होती. लक्ष्मीदेवीची भक्तिभावानं पूजा करीत होती. श्यामबालेचा उपवासच होता, तोही कडकडीत. आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली. ती लक्ष्मीव्रताचा वसा करीत होती. लक्ष्मीदेवीच्या कृपेनंच ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी सुद्धा उपवास करणार आहे. तर श्यामबाला म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिनाच होता तो. 4ही गुरुवारी मुलीचं व्रत आई पाहत होती. भक्तिभावानं नमस्कार करीत होती. उपवास करीत होती. सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती. महिना संपला व घरी जायचा विचार ठरला. तिला पोहोचवायला श्यामबाला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून श्यामबाला परत निघाली. मालाधारानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला. त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात निघाली. मालाधारांशी गप्पा गोष्टी वेळ जात होता. माहेराहून काय आणलंस असं विचारलं. श्यामबालेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधारानं झाकण काढलं. आत काय दिसलं त्याला? मिठाचे खडे. अगं वेडे, हे मिठाचे खडे कशाला? इथे काही मीठ नाही मिळत का? हो मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. तिथल्या शेजारच्या समुद्राचं हे मीठ आहे. समुद्र तीरावरून दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली गोम राजानं हेरली होती. पण तो विचारचक्रात गुंतला होता. श्यामबाला सांगत होती, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. मिठानंच अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ आणि जेवण अळणीच. त्यानेही श्यामबालेच्या मनातली गोम ओळखून ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे म्हणजे भद्रश्रवाकडे पाठवले. त्यानंतर भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येक सैनिकाच्या हाती
या हंड्यातला एक मिठाचा खडा द्यायचा आणि शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था पूर्ण केली. दुसऱ्या दिवशी शत्रूवर चाल करून गेले आणि बेसावत शत्रूला हरवून भद्रश्रवाचे राज्य त्यांना परत मिळवून दिले. तो होता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा दिवस. शांबालेने लक्ष्मीव्रताची पूजा केली होती. आरती केली. धूप दीपाचा सुगंध दरवळत होता. तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवला आणि सर्वांनी मिष्टान्नाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार होता. लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर मालाधारानं भद्रश्रवाचं राज्य त्याला स्वाधीन केलं होतं. या व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली. सूर्यचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाचे 7 मुलगे कुठेतरी दूरदेशी गेलेले होते. तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना तो आनंद झालाच. त्यांचं वर्णन त्यांना शब्दात करणं अशक्य झालं होतं. श्री लक्ष्मीदेवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन निश्चिंत झालं होतं. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते. अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेनं त्यांचं घर सुदैव फुलावं अशी 5 उत्तरांची सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना.